प्रत्येक नेत्यांना, मंत्र्याला आपल्या नावाची एखाद्या इमारतीवरील कोनशिला असावी असं वाटत असतं आणि मग आपल्याच कार्यकाळात ही कोनशिला तिथं लागावी म्हणून त्यांची धडपड चालू असते. 1 मे रोजी धाराशिव शहरात जे जुन्याच जागी नव्यानं 22 प्लॅटफॉर्म असलेलं जे बसस्थानक बांधण्यात आलं आहे, त्याचं काम पूर्ण होण्याच्या अगोदरच ह्या बसस्थानकाचं उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला. 1 मेला दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते धाराशिव बसस्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. आज उद्घाटन होऊन जवळपास 2 आठवडे पार पडले आहे. मात्र ही नवीन बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकलेलं नाही. प्रवाशांना जुन्याच त्रास अजून पण सहन करून प्रवास करावा लागत आहे. बसस्थानकाच्या दोन्ही बाजूचं डांबरीकरण किंवा सिमेंटकरणचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. तर नवीन बसस्थानकाला काल झालेल्या आणि आज पण चालू असलेल्या अवकाळी पावसामुळं गळती पण लागल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आता एखादं विकास काम पक्कं आणि कायमस्वरूपी टिकावं असं करणं गरजेचं आहे असंच वाटतं.